भीड़ में धनंजय देशमुख ने अपने भाई के आरोपियों को सजा दिलाने के लिए जांच प्रणाली पर संदेह जताया। उन्होंने सवाल किया कि अगर मीडिया को सीसीटीवी वीडियो मिल सकते हैं तो जांच एजेंसियों को क्यों नहीं मिलते। उन्होंने सीआईडी और एसआईटी एजेंसियों से आरोपियों के फरार होने के मामले में कार्रवाई की मांग की और कहा कि जिन लोगों ने आरोपियों को आश्रय दिया उनके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं की गई। की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे। पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात, ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही? जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो, तो काल परत आता 29 तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय। तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे, किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे। मी आज जाणार आहे सीआयडी। वाल्मिक कराड उपचार वारंवार घेतोय, हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत, समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं, त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे। कारण हा तो सगळं उपचाराचा ड्रामा म्हणण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही। तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे, आपण दुःखात आहेत, आपण मोर्चात आहेत, आपण रस्त्यावर आहेत, आपण न्याय मागतो, हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय। माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला, त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या, की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले हे सगळ्यांना भेटू शकायलेत, पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही। समोर आलेले व्हिडिओ हे आहेत, तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे CCTV फुटेज हे ह्यांनी हस्तगत केले नाहीत, याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत हे यांचे आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात। मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले, कारण आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत सोशल मीडियात येतात, तुम्ही दाखवतात, तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे? हा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे। आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे, पण आमचा जर विश्वासघात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेल्या नाही। तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे? खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देतात तर तुम्ही काय करतात, किंवा तुम्ही का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट, किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे।